नमस्कार दादा ताईंनो, खास करून तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं काय या व्हिडिओशी मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर काल माझ्याकडे मतदानाविषयी विचारण्यासाठी एक गाडी आलेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की मी एक व्हिडिओ बनवावा, म्हणजे राजकारणाविषयी त्यांच्या भागामध्ये ज्या नेत्याविषयी जास्त हवा आहे चालू त्या नेत्यांविषयी मी एक व्हिडिओ बनवा असं त्यांचं म्हणणं होतं। तर मी सरळ त्यांना सांगितलं की मी व्हिडिओ वगैरे बनवत नाही, तर कारण जे कोणते व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती असतात हे मी माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओ असतात आणि हे माझे स्वतः मी बनवलेले व्हिडिओ असतात। तर मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बनवत नाही आणि बनवणारही नाही। आणि राहिला विषय तुमच्या राजकारणाचा, तर त्या राजकारणापासून पहिलीच मी 4 हात लांब आहे। तर राजकारण आणि जातीभेद हा विषय मला अजिबात मुळातच आवडत नाही, त्यामुळं ह्या दोन गोष्टींवरती मी कधीच व्हिडिओ बनवत नाही। असं कोणीतरी मला सांगावं की मी जातीवर किंवा असं राजकारणाविषयी कधी व्हिडिओ बनवला, एकही नाही बनवला। माझ्या आयडीमध्ये जवळपास 1600-1700 व्हिडिओ आहेत, तुम्हाला असं दिसणारच नाही, कारण मी एकही व्हिडिओ तसा बनवत नाही की माझ्या व्हिडिओमुळे एखाद्याचं मन दुखेल, एखाद्याला वाईट वाटेल असा व्हिडिओ माझा एकही नसतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू, कारण फक्त जे आपल्याच कास्टवाले असतात हेच आपल्याला सपोर्ट करतात असं पण नसतं ना, कारण आपल्याला सपोर्ट करणारे सगळ्या जाती धर्मातले लोक असतात। मग त्यांच्याच विषयी भेदभाव न राहणं हे आपल्यासाठी चांगलं नाही आणि आपण करायचंही नाही तसं। मी सर्वांना बहीण, भाऊ, आई, दादा, काका, मामा, मावशी करून बोलते, म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की समजा मला नात्यांची गरज आहे असं तसं, असा काही विषय नसतो। पण आपल्या सख्या आणि रक्तांच्या नात्यापेक्षा हे नाते कधीही चांगलेच असतात। त्यामुळं माझे बरेचसे व्हिडिओ सगळे काहीतरी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला मिळेल असेच माझे व्हिडिओ असतात। कधीही मी वाईट व्हिडिओ टाकत नाही आणि भविष्यात टाकणारही नाही, कारण जो बदल माझ्यात आत्तापर्यंत झालेला आहे यापेक्षा वेगळा बदल मी माझ्यात होऊही देणार नाही। कारण खूप असे भयंकर प्रसंग मी पाहिलेले आहेत माझ्या डोळ्यांनी, मी स्वतः अनुभवलेले आहेत। त्यामुळं वाईट वेळ, वाईट काळ, वाईट प्रसंग हे सगळे मला माहिती आहेत, सगळे माझ्या डोळ्यांसमोरून गेले, सगळे मी अनुभवलेत। त्यामुळं मी असे कधीही व्हिडिओ टाकणार नाही की जेणेकरून माझे जे फॅन आहेत त्यांचं हो, किंवा माझे जे घरचे मंडळ आहेत, माझ्या रक्तातले नाते आहेत त्यांचंही कोणाचं मन दुखवेल असे व्हिडिओ मी कधीच टाकत नाही। आणि हो, याच्यासाठी मला काय कोणाचं बंधन नाही की तू हे व्हिडिओ बनवू नको, ते व्हिडिओ बनवू नको, पण मुळात मला नाही आवडत। कारण राजकारणाविषयी आपण व्हिडिओ टाकायचा, आपल्याला काय करायचं तर करायचं मतदान, ते एक दान आहे। एवढा शेतकरी असतोय गरीब घरचा, पण कन्यादान करतोय, सगळे दान करतोय तो, आणि एक मतदान करायला काय अडचण आहे। एक आपला तो एक हक्क आहे आपला, तो आपण मिळवलाय आणि तो मिळवलाय, मग तो आपण सोडायचा कशाला। त्यासाठी मतदान करायचं आहे ना, तुम्ही करू शकता, बिनधास्त करा। जो व्यक्ती तुम्हाला, जो नेता आहे तो तुम्हाला योग्य वाटतोय, त्या योग्य नेत्याच्या समोरचं बटन दाबून तुम्ही त्या नेत्याला मतदान करू शकता। पण असं नाही की 1000 आणि 2000 रुपयासाठी आपण ह्याची व्हिडिओ बनवा आणि त्याची व्हिडिओ बनवा, कधीच जमणार नाही मला। कारण मला भरपूर लोकांनी व्हिडिओ बनवण्यासाठी बोलवलं, कॉल केले, मेसेज केले, पण मी आत्तापर्यंत कुणाचीही व्हिडिओ बनवले नाही आणि कधी भविष्यात बनवणारही नाही, कारण त्या गोष्टीची मला अजिबात गरज नाही आहे। ठीक आहे, सर्व ठीक आहे। मला ड्रायव्हर भावाने पण 2-4 जणांनी असं हे केलं की आमची पण एखादा व्हिडिओ बनवा असं वगैरे, नाही, आपण ते बनवणारच नाही। मुळात मला त्याची आवडही नाही, मी बनवणार पण नाही। तर खरंच दादा ताईंनो, कोणाचं काही असो, कारण मला आता बऱ्याच जणांनी विचारलं, खरं सांगते एकाच जणांनी नाही तर मला बरेच जणांनी विचारलं की तुमच्या भागामध्ये कोणत्या नेत्याची हवा आहे, तुम्हाला कोणतं वाटतंय की नेता येणार म्हणून, तुमच्याकडे काय चर्चा आहे, तुमच्याकडे काय विषय आहे, कोण येणार असं वाटतं, बरेच प्रश्न विचारतात बरेच जण। कमेंट, मला मेसेज येतात, पर्सनली मेसेज करतात लोक इंस्टाग्रामवरती, असे मला समोरासमोर जरी भेटले ना तरी सुद्धा विचारतात। आता काही जण तर विचारतात तुम्ही कोणाला मतदान करणार आहे, तर ते आता पॉम्पलेट आहेत ना छापलेला, माझ्याकडे इथे पण 5-6 आलेत। माझ्या साडी सेंटरमध्ये पण म्हणजे 5-6 लोकांनी आणून दिलेले आहेत। पण हे पहा, आपण काय करतोय, आपण काय नाही करत, आणि आपण कुणाला मतदान करणार आहे, कुणाला नाही करणार, हे आपला विषय आपण ठरवायचा, लोकांना का बरं सांगायचं। तर असे बरेच जण विचारतात मला देखील, पण मी सांगते की मी जरा त्या राजकारणापासून जराशी लांब आहे
आणि ते मी कोणाला करणार कोणाला नाही हे मी माझं ठरवेन, कारण ते गुपित आहे, ते मी कोणाला सांगू शकत नाही. त्यामुळं खरं सांगायचं दादा तुम्हाला काय वाटतं, राजकारणाविषयी आपण जे व्हिडिओ वगैरे टाकतो हे अयोग्य आहेत की योग्य आहेत, किंवा मी जे तुम्हाला बोलले हे योग्य आहे की अयोग्य आहे? कारण मी जे सांगितलं हे का बरं, तर कोणाच्या भावना दुखावल्या नाही गेले पाहिजे, कोणाचे मन नाही दुखावले गेले पाहिजे. जे समोरचे लोक आहेत, आपण दुसऱ्यांसाठी लढायचं, दुसऱ्यांसाठी व्हिडिओ बनवायची आणि राग तिसऱ्यांना यायचं, ह्याच्यासाठी मी हे कामं करतच नाही. तर मी जे केलं हे योग्य केलं की नाही मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं. आणि फक्त आता कमेंट बॉक्समध्ये हे नका सांगू कोणी की नाही बाबा आमच्याकडे हा नेता येणार, आमच्याकडे तो नेता येणार, काही गरज नाही आहे. जाऊ द्या, जे उमेदवार असतात, जे समजा निवडणुकीसाठी उभे असतात, हे स्वतःसाठी लढतात, बाकी सगळे त्यांच्या मागचे आहेत. हे पहा आता सध्या तरी गोरगरिबांना कोणी कधीच विचारत नाही, त्याच गोरगरिबांच्या झोपडीमध्ये आज लोक हात जोडताना आणि त्याच गोरगरिबाची चटणी भाकर खाताना दिसतात. का बरं दिसतात? 1च महिन्याचा काळ आहे, जास्तीत जास्त 1 महिन्याचा काळ, एवढ्याच महिन्यामध्ये दिसणार, परत गेलं सगळंच संपलं. काही शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. कधी कोणाचे ऊसतोडणी बंद झालेली आहे का काय, एवढे शेतकऱ्यांचे लहान लहान छोटे छोटे लेकरं, 1 सव्वा महिन्याचे लेकरं, ते घेऊन लोक बेलापूर करण्यासाठी जातात. कुणीही त्यांचा काळ वेळ वाटून घेत नाही. मग ह्याच वेळेस त्यांच्या झोपडीमध्ये लाडू करंज्या खातात, आनंदाने चिवडा खातात, चटणी भाकर खातात, पण आणि निघताना त्यांच्या समोर हात जोडून उभे राहतात. वारे वा दुनिया, काय वाटतंय खरं सांगा? प्रत्येक गोष्ट जर बोलत गेलं ना तर प्रत्येक शब्दाला शब्द वाढतच जातो, कारण हे शेतकरी आणि गोरगरिबांसाठी कुणीच नाही आहे. त्यामुळं होता होईल तेवढं स्वतः सक्षम राहा, स्वतःवर निर्णयावरती तुम्ही भरभक्कम राहा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, कारण आपण दुसऱ्यावरती अवलंबून नाही. आपल्या वाईट काळामध्ये जर आपल्यालाच कुणी उपयोगी पडत नसेल तर आपणही कुणाच्या चांगल्या वेळेला उपयोगी पडायचं नाही. हा एक माझा हेतू आहे. बाकी तुमची मर्जी, तुम्हाला काय करायचं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.